वैष्णवांचे घरी मांडलेला पाहुणचार नामाचा ओघळ वाढेला घ्याले ताट भरी सेवा पोट भरी आनंद गजरे नामनाम होईल पायर वैदुर्जनान सांगावे एकांती सेवावे नामा म्हणे घ्याले ताट भरे सेवा पोट भरी आनंद गजरे रामनाम विठाला विठाला
वैष्णवांचे घरी मांडीला पाऊन चार नामाचा मंगल वाढीला ध्यारे ताट भरे देवा पोट भरे आनंद गजरी रामना. प्रस्तुत कीर्तनोपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ भक्त श्री संत नामदेव महाराजांचा अभंग असून या अभंगामध्ये नामदेव महाराज पाहुणचार कोणाच्या घरी करायचं पोट चिंतन या अभंगामध्ये करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिचय देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा नामयज्ञ उत्सव वर्ष 47 आणि 47व्या वर्षामध्ये आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा गुरूंच्या आज्ञेतून या ठिकाणी आलेली आहे. सुरेश भाऊ धामणे असतील, समस्त ग्रामस्थ मंडळी असतील, कार्यकारी मंडळी असतील, आयोजक नियोजक कमिटी असेल, यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. हा सप्ताह ज्यांच्या आशीर्वादाने चाललाय ते हरिभक्ती परायण बाळकृष्ण महाराज आणि ज्यांच्या मार्गदर्शनात चाललाय ते गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली. मला वाटतं जर सगळे आयकारी मंडळी या विद्वानांचे श्रवण करणारे असतील तर इथं सासूच्या सोनाच्या गप्पा सांगून जमणार नाही. आणि 50 वर्षाकडे वाटचाल आहे. आता 3 वर्षांनी आपला सुवर्ण महोत्सव आहे. सुरेश भाऊंनी सांगितलं की कीर्तन जास्त वेळ करायचं नाही, कीर्तन कधी चालू होऊन 9ला संपलं पाहिजे. आणि म्हणून गाडी किती वाजता निघली याचा विचार करू नका, ते 9ला थांबणार हे महत्वाचं आहे. म्हणून कीर्तन करत असताना ऐकणारे मंडळी चांगले आहेत, गाणारे मंडळी चांगले आहेत, वाजवणारे मंडळी चांगले आहेत आणि सामुशीचीमय गोड आहे. मानवी जीवनामध्ये आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर कलियुगामध्ये कीर्तन ऐकलं पाहिजे. सदासेव्या श्रीमद भागवती कथा यस्य आश्रमन मात्रेन हरे चित्तम समाश्रये. कलियुगामध्ये उद्धाराचं साधन कीर्तन. 47 वर्षापासून आम्ही कीर्तन श्रवण करतो आहोत. का कीर्तन श्रवण करतो आहोत त्याचं कारण आहे मानवी जीवनामध्ये कलियुगामध्ये कितीही पाप झालं तरी बजरंग महाराज कीर्तनामध्ये तुम्ही येऊन बसलात की पाप निघून जातं. मग कलियुगामध्ये मानवी जीवनाच्या हातून जर पाप झालं तर मला वाटतं कुठे येऊन बसलं पाहिजे, माझ्याबरोबर बोलत चला बरं का, कुठे येऊन बसलं पाहिजे, कीर्तनात येऊन बसलं. याचा अर्थ असा लावायचा नाही दिवसभर पाप करायची संध्याकाळची कीर्तन ऐकायची. याच्यावरनं मला कळलं आता लोक दर्शक आहेत बरं का. एक वाक्य बोलू का मी, आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटत असं मी करणार नाही. लोक म्हणतील असं काय बोलायला लागलं. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटत असं करणार नाही, आजचं कीर्तन तुमचं बरं होईल असं करणार आहे. म्हणून तेवढ्या तुमची थोडीशी यस नो काहीतरी प्रतिक्रिया हवी बरं का. नाहीतर माझ्या कोणाला पेशायचं तुम्ही दांबाय त्याच्यापासून नको आहे. आणि अभंग तुमच्यासारखाच निवडलाय पाहुणच्या तो नंतर आहेच आपल्याला सगळ्यात महत्वाची भूमिका कलियुगामध्ये आमच्या जवळ जर विचार पाहिजे असतो तर आम्ही कीर्तन श्रवण केलं. कीर्तन कालही विनोदा करता नव्हती बरं का बाबा, आताही विनोदा करता नाहीयेत आणि भविष्यातही कीर्तन विनोदा करता नाहीये. कीर्तन ही कालही विचारा करता होती, आताही विचारा करता असते आणि भविष्यातही कीर्तन होतील ती विचारा करताच होतील. फक्त दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे आमच्या लोकांनी थोडासा मागासपणा केला. मानवी जीवनामध्ये संत चरित्र अभ्यासलं का पाहिजे, कारण मानवी जीवनाला उजाळा देणारा दीपस्तंभ म्हणजे संत चरित्र आहे. आणि म्हणून कधीतरी आम्ही जीवन जगत असताना संतांचा आदर्श घेतला पाहिजे, संतांच्या मार्गाने चाललं पाहिजे आणि हे विचार आत्मसात करायचे असेल तर आम्ही कीर्तन ऐकली पाहिजे. का करावं कीर्तन, कशा करता करावं कीर्तनाचे अनेक प्रमाण गाथ्यामध्ये आहेत. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर गाती ऐकतीचे सागर ती पवित्र हरिकथा. मानवी जीवनाचं पाप नष्ट करण्याची ही हरिकथा आहे म्हणून कीर्तन ऐकली पाहिजे. ये मानवा पाप कृतस तू सर्वदा सदा दुराचारता विमर्गदा क्रोधाग्नी दगदा कुटिलाष्ट कामेन सत्तोही यज्ञेन कलौ कुतक्तिते. आणि म्हणून हे सगळे कीर्तन कशा करता करायचे तर कलियुगामधलं पाप जाण्याकरता करायचे. म्हणून कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन कथे ऐसे पुण्य नाही अनेक सर्वथा.
व्यासपीठावर बोलतो बरं. नाही तर बरेचसे असे महाभाग आहेत ते म्हणतात मला पकवाचं येत, मला कीर्तनही येतं, नाही प्रवचन करायला तर मी प्रवचन करेन, कधी कधी करतो. सगळंच ज्याला जमतं ना समजायचं याला याचं काहीच येत नाही. एवढं सोपं आहे का महाराज? एक गोल बसवायचं म्हटलं त्याला 8-9 दिवस एका बोलाची उद्याच करावा लागेल. हे सगळे गोल म्हणजे आपला प्रामाणिकपणे जो स्वभाव आहे तो मानून टाकायचा. ऐका, परमार्थ करत असताना सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ही जीवन जगत असताना आपली अन्नशुद्धी अत्यंत महत्वाची. आणि या कीर्तनामध्ये मला एवढाच पाहुणचार सांगून जायचा तो वैष्णवांच्या घरी मिळतो. कीर्तन करत असताना या कलियुगामध्ये उद्धाराचं साधन असे की ते कथा आणि कीर्तनाशिवाय पर्याय. आणि त्याच्याकरता सगळ्यात महत्वाची भूमिका आहे की आपलं अन्न शुद्धीकरण हे सगळ्यात महत्वाचं. परमपूज्य डोंगरे महाराजांचं भागवत वाचत असताना महाराज भागवतामध्ये 5 प्रकारची शुद्धी सांगितली. मातृशुद्धी, पितृशुद्धी, वंशशुद्धी, आत्मशुद्धी आणि आपल्या अभंगाशी निगडीत ती अन्नशुद्धी. बसलेल्या माणसांना सांगावा लागत असेल विठ्ठल विठ्ठल म्हणा तर समजायचं आपलं पाप आडवं येते का? त्याचा परिणाम आहे. आम्ही पाहुणचार नको त्यांच्या घरी सेवन केला त्याचा तो परिणाम. आणि म्हणून हे सगळं घडवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे परमार्थ हे महाधन आहे. आणि ते प्राप्त करायचं असेल तर तुमचा आहार चांगला असला पाहिजे. मी बोलत नाही महाराजांचं प्रमाणे युक्त आहार याचं कारण आता एकच झालं बरं का, आपला पाहुणचार बिघडला त्याच्यामुळे आपले विचार बिघडले. आता बऱ्याचशा गावात आम्हाला कीर्तनाला जावं लागतं. अष्टमी निमित्त दररोज कीर्तन आहे. आम्ही गावात गेलो की आमचा पहिला शब्द असतो रामकृष्ण हरी. पुरुषाने रामकृष्ण हरी म्हणावं का नाही? ते म्हणते हा हात कधी आला. पण रामकृष्ण हरी बोला बोला रामकृष्ण हरी म्हणत तुम्ही रामकृष्ण हरी घातला बरं, पण रामकृष्ण हरी म्हणत नाही. पण ते जाऊ द्या, जे हरी म्हटलं तरी ते जे हरी म्हणत नाही. का म्हणत नाही? माणसाची विचाराची मानसिकता असेल. आताच कारण मला सांगायचंय, संतांचा आदर्श का घ्यायचा आहे त्याचं एकमेव कारण आहे. सध्याचा तरुण नवयुवक नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेताना दिसतो. मी एक तरुणच आहे बरं. नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेऊन सध्याचा तरुण नवयुवक आयुष्याची माती करतोय. एक या व्यासपीठावर वाक्य बोलतोय, त्या तरुणानं संतांचा आदर्श देवाचा आदर्श जर घेतला तर त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना. आणि या सगळ्या गोष्टी फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बरं का. आपल्या देशानं चंद्रावर राज्य मिळवण्यासारखंच काम आहे का नाही?
पण त्यांचा जो मेन मनुष्य आहे ना, त्याला विचारलं आम्ही सक्सेस कशामुळे झालो, तर त्यांनी सांगितलं आम्ही वेदाचा अभ्यास केला, त्याच्यामुळे आम्ही तिथं पोहोचलो. मला वाटलं चंद्रावर जाणाऱ्या माणसांनी जर वेदाला मान्यता दिली तर गावात ज्याचं कोणच ऐकत नाही त्यांनी कशाला नाव ठेवलं. मला बारीक बारीक मुद्दे तुमच्या समोर मांडायचे. मानवी जीवन जगत असताना कोणाचा ना कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतो. मला वाटतं मला कीर्तनकार व्हायचं असेल तर माझ्यासमोर कोणाचा तरी आदर्श आहे. आमच्या महाराजांना उत्कृष्ट गायक व्हायचं असेल, गायक व्हायचं असेल तर आम्ही कोणाचा तरी आदर्श घेऊन जातो. आम्हाला गोड रंग वाजवायचा असेल तर आम्ही कोणाचा तरी आदर्श घेतोय. आदर्शाशिवाय जीवनच नाही. म्हणून एक सांगू का दादा, गुंडाचा आदर्श घेतला तर मनुष्य गुंड होत असेल तर संतांचा आदर्श घेतल्यानंतर मनुष्य संत का होणार नाही. आमची आदर्शाची भूमिका चुकली आहे, आमचं ठिकाण चुकलंय. आणि म्हणून एक सांगू का, माणसं आता दिसताना दिसतायत पण मनानं खचलंय. स्वामी विवेकानंद वाचत असताना स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलंय, कंस्ट्रक्शन इज डेथ, एक्सपेन्शन इज लाईफ. मेल्यानंतर जगायचं असेल ना तर तुमचं अंतःकरण व्यापक ठेवा. एक वाक्य बोलू, कमीत कमी मेल्यानंतर माणसानं 50 वर्ष जगावं असं वाटत असेल तर ही वाचा चांगली ठेवली पाहिजे. माझं बोलणं कळलंय का? मी मेल्यानंतर म्हटलं आमचं आहे. आता 13 वेळा नावीच्या नंतर म्हणतात की आमच्या परिचयाची नाही, म्हणजे केवढी मोठी हालाकीची परिस्थिती आहे. मला ह्या सगळ्या मुद्दा का मांडायचा आहे की मानवी जीवनामध्ये आम्हाला लीनतेनं जगायचंय, मानवी जीवनामध्ये आम्हाला प्रामाणिकतेनं जगायचं असेल आम्ही पाहुणचार संतांच्या घरी घेतला पाहिजे. म्हणून पाहुणचार संतांच्या घरी घेतला ना की तुमच्या अंतःकरणात ऑटोमॅटिक नम्रता आहे. याच्या पुढे बघू बरं का, मी आज दार्शनं बोलतो थोडस. परमार्थ कशा करता करायचा, परमार्थ कशा करता करायचा, तर त्याचं उत्तर असं आहे. आता माझ्या गुरुजींच्या गावामध्ये गुरुजींच्या आज्ञेने कीर्तन आले, त्यामुळे मी काय जास्त तुम्हाला देवाणघेवाण विचारायची गरज नाही. पण परमार्थ हा एक सांगू का, परमार्थ हा फक्त शुद्ध मनाकरता करायचा. परमार्थ हा आत्म्याकरता सुद्धा नाही का, बरं का, आणि परमार्थ हा शरीराकरता सुद्धा नाही. त्याचं कारण सांगतो गजानन महाराज, ज्याच्या गळ्यात 5-5 किलोच्या माळा आहेत त्याला जाळावाच लागते, आणि जे सत्याला आडवं येते त्याला जाळावाच लागते. माझं बोलणं काय होतं, टाळ्या पुढे वाजवू नका. ज्याच्या गळ्यात 5-5 किलोच्या माळा आहेत त्याला जाळावाच लागतंय, आणि ज्याच्या गळ्यात माळा नाही सप्ता करून कोणाचं भलं होणार आहे, याला जाळावाच लागतंय. मग परमार्थ देहा करताय का नाही, सरळ सरळ विषय. आणि आत्म्याकरता म्हणतात तर भगवान परमात्म्याचं वचन आहे, नैनम चंदनती शास्त्राने नैनम दहती बाबा. परमार्थ कशा करता करायचा आहे, परमार्थ याच्या करता करायचा की फक्त अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, याच्या करता परमार्थ करायचा. देवाचं नामचिंतन त्याच्या करता करायचंय. म्हणून हा पाहुणचार वैष्णवांच्या घरीच का करायचा आहे, त्याचं कारण मला असं सांगायचं आहे की पाहुणचारांनी माणसाचे विचार बदलत असतात, अन्नाने माणसाचे विचार बदलत असतात. आता इथं बसलेली माणसं, कोणाला असं वाटतं एकमेकाला नमस्कार करावा. अहो नमस्कार करायचं म्हटलं तरी अण्णा मला वाटतं पालखी सोहळ्यातच जावं लागते. आणि आता नमस्काराचे प्रकार बदलले. पहिला तरी नमस्कार करताना कमीत कमी आपलं हे मस्त त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचो. आता आले की गुडघ्याच्या वाट्या जातात. काय त्याचा नेमका विचार काय पाहिजे, आता याच्यापेक्षा पुढचा मला नमस्कार सांगायचा नाही, बरं का. हे सगळं बदलत चाललंय. मला म्हणायचा मुद्दा काय आहे की नमस्कार हा साधूला करा, नमस्कार हा संतांना करा. का करा त्याच्या मागचं कारण सांगतो. आज जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खऱ्या साधूला नमस्कार केला ना तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मी बोलत नाही, एका गावामध्ये मी कीर्तन दृष्टांत सांगितलं, म्हटलं पैसाचा स्पर्श लोखंडाला जातो, लोखंडाचं काय होतंय बोला ना, काय होतंय, सोनं. 1 ग्रॅम जीवाला आराम, असं वाटतं प्रत्येकाला असलं पाहिजे. सोनं ते सोनं प्रत्येकाला. आता कीर्तनामध्ये ऐकल्याच्या नंतर मी सांगितलं की पैसाचा स्पर्श लोखंडाला जातो, लोखंडाचं काय होतंय सोनं होतंय. महाराज त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. ते घरी गेलं, गावात फिरायला लागलं. लोखंडाचा खिळा आपल्या कमरेला बांधला होता आणि त्याला सांगितलं परीस गारगुटी सारखं असतो, गावात चमकणारा एखादा दगड दिसला की ते घेऊन तुमच्या खिळ्याला लावायचं. गावातले लोक म्हटले, ए दादा अरे काय बिघडलं का काय. म्हटलं काय झालं. महाराज लोक सप्त्यात येतात, त्यांचा तो सांगायचा असं काय बोलू नका बाबा, चांगले चांगले शब्द बोला, दंड काय बोलू नका, आणि आपलं ऐकायचं हे पूर्ण करा की मग. एवढं मनावर घ्यायचं नसतंय. पण महाराज तो अट्टहासाला पेटला. गजराव महाराज अट्टहास शब्दाचा अर्थ फार गोडी.
अट्टहास म्हणजे नेमकं काय? देहावरनं बाजूला न होणं या शब्दाचं नाव आहे अट्टहास. ज्याला IAS व्हायचंय ना, ज्याला लाल दिव्याची गाडी पाहिजे ना, ज्याला कलेक्टर व्हायचंय ना, त्याने लग्नात डीजे पुढे नाचायचं नाही. त्यांनी लायब्ररीमध्ये जाऊन 8-8 तास अभ्यासच करायचा. ज्याला कीर्तनकार व्हायचंय ना, त्यानं ज्ञानेश्वरी गाथा वाचूनच महाराज कीर्तन करायचंय. का? ही साधना केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये शब्दात प्रभुत्व येत नाही. माझ्या गुरुजींचं वाक्य सांगतो, महाराष्ट्रात वक्ते भरपूर आहेत, पण समाजावर कमान आणि प्रभुत्व तुम्हाला प्राप्त करायचं असेल तुमच्या वाणीनं, तर दोघांची कृपा पाहिजे. एक गुरुची कृपा आणि दुसरी ग्रंथाची कृपा. गुरुची आणि ग्रंथाची जर कृपा असेल तर 100% तुमचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. मला मुद्दा काय मांडायचंय? अट्टहासाला पेटलेला व्यक्ती चमकणारा दगड दिसला, खेळायला लावायचा, टाकून द्यायचा, आणि 8-9 महिने केले, वैतागलं आणि रात्रीचं घरी आलं. आणि आल्याच्या नंतर ते संघटनाचं झोपी गेल्याच्या नंतर सकाळी पत्नीनं सांगितलं, म्हणे उठा, 8-9 महिने बरेच दिवे लावले, आंघोळ करून घ्या. आंघोळी करता निघालेला पती ज्यावेळेस पाहिलं तर त्याच्या कमरेला बांधलेला करगुटा, त्या करगुट्याला बांधलेला खिळा लोखंडाचा झाला. गजानन महाराज लोखंडाचा खिळा सोन्याचा झाला. बोलले असायचा. परिणाम काय झाला? लोखंडाचा खिळा सोन्याचा झाला. हे पाहिल्याच्या नंतर महाराज तुमच्या पत्नीने आवाज दिला. पत्नीने आवाज दिल्याच्या नंतर सांगितलं, अहो ज्याच्याकरता तुम्ही 8-9 महिने खर्च केले, तो कमरेवर बांधलेला करगुट्याला तो खिळा आता सोन्याचा. त्याला आनंद झाला पाहिजे होता का? त्याला आनंद झाला नाही, त्याला दुःख झालं. खाली बसला, डोक्याला 2 हात लावले. पत्नीने सांगितलं, अहो 8 महिने तुम्ही कष्ट केलेत, आता जर तो लोखंडाचा खिळा सोन्याचा झाला असेल तर तुम्ही दुःखी का आहात? त्यानं सांगितलं, एक 8 महिने सातत्यानं फक्त मी एकच केलं. काय? चमकणारा दगड उचलला, त्या लोखंडाच्या खिळ्याला लावला. कोणत्या दगडापासून त्याचं सोनं झालं हे मला माहिती नाही. दृष्टांत संपलाय. मुद्द्याचा ऐका. एक 8 महिने सातत्यानं फक्त दगड घेतला, खिळ्याला लावला. कोणत्या दगडापासून त्याचं सोनं झालं हे त्याला कळलं नाही. तसं मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना सातत्यानं साधूला नमस्कार करा. कोणत्या साधूच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनाचं सोनं होईल तुम्हाला सुद्धा करणार. हे मानवी जीवनाचं लॉजिक आहे. म्हणून महाराज सांगतात, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ज्या कुरुक्षेत्रावर भगवंतानं गीता सांगितली, ती गीता आजही शिल्लक आहे. बरं का, मी बोलून गेलो की तुम्हाला मेल्यानंतर जगावं असं वाटत असेल तर तुमचं बोलणं चांगलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वी बोललेले भगवान परमात्मा आजही गीतेच्या रूपानं शिल्लक आहे. 750 वर्षापूर्वी बोललेले ज्ञानेश्वर महाराज आजही ज्ञानेश्वरीच्या रूपानं शिल्लक आहे. 350-400 वर्षापूर्वी बोललेले तुकाराम महाराज आजही गाथ्याच्या रूपानं शिल्लक आहे.
500-550 वर्षापूर्वी बोललेले एकनाथ महाराज आजही एकनाथी भागवतीच्या रूपाने शिल्लक आहेत. मी विनोदानं सांगत असतो, देव बोलला गीता तयार झाली, ज्ञानेश्वर महाराज बोलले ज्ञानेश्वरी तयार झाली, तुकाराम महाराज बोलले अभंग गाथा तयार झाला, आणि तुम्ही आम्ही सप्त्याच्या मीटिंग मध्ये बोलतो सप्ताहबंद काढू. कधीतरी विचार करा या गोष्टीचा. बोलण्याची नाही आता देवावी न काही, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावी. या सगळ्या गोष्टी मला का सांगायचे? भगवान परमात्माने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, ती का सांगितली, कशा करता सांगितली तुम्हाला सगळ्यांना ज्ञात. फक्त त्यातला मला मुद्दा घ्यायचा आहे. भागवतामध्ये असं आलंय, शरपंजरी पडलेले पितामह भीष्माचार्य त्यांना भेटण्याकरता द्रौपदी सह 5 पांडव आणि भगवान परमात्मा आल्यानंतर पितामहांना नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर ते शरपंजरी पडलेले पितामहांकडे पाहिलं. देवानं विचारलं, पितामह खूप त्रास होत असेल, या अवस्थेमध्ये तुम्ही शरपंजरी पडलेला आहात. आणि पितामह भीष्माचार्यानं बोलता बोलता संवाद साधला आणि देवानं सांगितलं, हे पितामह तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, काही 4 गोष्टी आम्हाला धर्माच्या सांगा. ऐकायला कीर्तन बारीक 4 गोष्टी धर्माच्या सांगा म्हटल्यानंतर बाजीराव महाराज एक गोड श्लोक आलाय. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशा श्री धर्मान भगवत धर्मान सदा सेव्या समाजता. भागवतात श्लोक आलाय महाराज. पितामह भीष्माचार्य म्हणतात की या देहानं दान धर्म केला पाहिजे, या देहानं स्त्री धर्म जपला पाहिजे, या देहानं भगवत नामचिंतन केलं पाहिजे. ते आपले धर्म आहेत आणि ते आपण केलंच पाहिजे. हे पितामह ट्रान्सलेशन करत असताना, बोलत असताना स्त्री धर्म सांगायला लागले आणि स्त्री धर्म सांगत असताना द्रौपदी हसली. द्रौपदी हसल्याच्या नंतर इकडे बघा, द्रौपदी हसल्याच्या नंतर पितामहानं सांगितलं, द्रौपदी शालीनेस कुलीनेस एक पतिव्रता स्त्री आहेस. 2 मोठी माणसं असं बोलत असताना मध्ये स्त्रीनं हसणं शोभा देत नाही. का हसलीस? बरं तू सर्वसामान्य स्त्री नाहीस, तुझा नामजप केला तर कसलाही माणूस पापातून मुक्त होतोय. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी कथा, पंचकन्या स्मरी नित्यम महापातके नाशनम. तुझ्या नामचिंतनानं पाप निघून जातात. आणि 2 मोठी माणसं बोलत असताना तू मध्ये असं हसणं योग्य नाही. त्यांना शांत करा, नाही बाजूला पाठवा, कारण लोक सगळे तिकडे पाहायला लागले. लोकांचं मी इतकं भारी आहे, थोडस काय विक्षेप झाला की लोक तिकडे लक्ष द्यावं. आणि मी असं कीर्तन करतो की लोकांनी माझ्याकडे पाहिल्याशिवाय मी सांगत नाही महाराज. कारण काय माहितीये का, तुमचा चेहरा म्हणजे माझा आरसा आहे, आणि आरसा जर व्यवस्था असेल तर चेहरा नीट दिसणार आहे, बरोबर का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस त्या द्रौपदीने जे उत्तर दिले ते फार गोड आहे. हे पितामह, इकडे बघा, हे पितामह, ज्या स्त्री धर्माच्या तुम्ही गोष्टी आता सांगतायत ना, ते आता गरज नव्हती. माझे पती सारीपाट खेळताना हरल्याच्या नंतर तुम्ही आमच्या असणाऱ्या पतींनी संपत्ती पणाला लावली, ऐश्वर्यपणाला लावून मलाही पणाला लावली. तो दुःशासन आणि दुर्योधन भर सभेमध्ये माझ्या साडीला हात धरून ज्यावेळेस माझ्या हाताचे दप्तर ओढत होतो ना, त्यावेळेस मी प्रार्थना करून त्या सभेमध्ये कोणाकडेच पाहत नव्हते, तुमच्याकडे पाहत होते. त्यावेळेस तुमचा स्त्री धर्म गेला होता. जो तुम्ही आता सांगताय, बारीक कीर्तन ऐका, जो तुम्ही आता करतच नाही हो, त्यावेळेस तुम्हाला स्त्री धर्म का सुचला नाही जो आता सांगताय. पितामह भीष्माचार्यांचं उत्तर इतकं गोडे. बाजीराव महाराज त्यांनी सांगितलं, द्रौपदी त्यावेळेस तू माझ्याकडे पाहून विनंती करत होतीस. बरं, पितामह भीष्माचार्य सर्वसामान्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 2ऱ्या अध्यायात एक ओवी खर्च स्वतः करता त्यांच्याकरता केली. हा भीष्म गंगानंद प्रताप तेजस्वी भानु पंचगजानन कर्णवीरू. काय अधिकार असेल पितामह भीष्माचार्यांचा? द्रौपदी बोलली आणि बोलल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्य सांगतात, द्रौपदी माझ्याकडे पाहून तू प्रार्थना करत होतीस, पण त्यावेळेस मला बुद्धी तशी झाली नाही. पितामह भीष्माचार्यांचं वाक्य का, तर त्याच्या मागचं कारण मी कौरवांच्या घरचं अन्न सेवन करत होतो, त्याचा तो परिणाम होता. आता बारीक कीर्तन ऐकलं, इच्छा मरणी पितामह भीष्माचार्य, पण त्यांची ही अवस्था. मग द्रौपदीनं प्रश्न केला, आता तुम्हाला नेमक्या धर्माच्या गोष्टी सुचायला कशा काय लागल्या? त्यावेळेस त्या पितामहांनी सांगितलं की कौरवांच्या घरचं जे अन्न सेवन केलं ना,
ते बाणाच्या शयेवर असल्यामुळे त्याचं रक्त जे तयार होतं ते रक्त निघून गेलंय. आता शुद्ध सात्विक रक्त माझ्या शरीरात मुरलंय म्हणून मला धर्माच्या गोष्टी सुचत आहेत. मला मुद्दा काय मांडायचा आहे दादा की जीवन जगत असताना अन्न फक्त खाण्याचं पिठामुळे भीष्माचार्यांचं ठिकाण चुकलंय. त्यांना भोगावं लागलंय. टपरीवर वडापाव खाणाऱ्याचे काय हाल होतील याचा कधी विचार. मला मुद्दा बारीक समजायचा आहे. बरं ते इच्छामाने मी बरं का, पण तरी सुद्धा त्यांची ही अवस्था झाली. फक्त एकच पाहुणचार चुकलाय. महाराज पाहुणचार कुणाच्या घरी करायचा आहे तर तो वैष्णवांच्या घरी करायचा आहे. काल महाराज वैष्णवांच्या घरी करायचा आहे. पण वैष्णव म्हणायचं कुणाला इथं सुरुवात. एकवीस प्रकरणामध्ये इतके गोड अभंग आहे. वैष्णव त्याला म्हणायचं त्याच्या कपाळावर गंध आहे, गळ्यामध्ये माळ त्याला वैष्णव म्हणायचे. गोपी चंदन मुद्रा धरणे आम्हा लेणे वैष्णवा. महाराज त्याला वैष्णव म्हणायचं. हो महाराज हे आता असे वैष्णव लय झाले राम नाम जपनान पराया मला आपला हे लय झाले. यांनी समाधान होत नाही. या व्याख्येला अजून चांगली व्याख्या सांगा. महाराजांनी सांगितलंय ओरिजिनल जर वैष्णव असेल आणि त्यांचं दर्शन घेतलं ना, दर्शन घेतल्याबरोबर अंतःकरणामध्ये विवेक आणि वैराग्य उत्पन्न होतो ना, त्याला वैष्णव म्हणायचं. देखील मला सांगायचंय काय वैष्णव त्याला म्हणायचंय. कळालं महाराज आम्हाला वैष्णव कोणाला म्हणायचंय. वैष्णवांच्या घरचा पाहुणचार सेवन केला पाहिजे. हो महाराज पण तो पाहुणचार काय आहे अभंगाचं पहिलं वैष्णवांचे Where's your
कलियुगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि साधं सोपं काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाम. ते साधं सोपं जरी असलं ना सहजासहजी मुखात येत नाही. मुखात येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य असावं लागते. आनंद जन्माचे सुख जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. आता बघा ना मृदंग सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतो, हार्मोनियम सुद्धा, विण्याचा झंकार सुद्धा, टाळकरी मंडळी, गायक मंडळी बसलेले म्हणतात का विठ्ठल बहुता सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून नाम मुखामध्ये येण्याकरता पुण्य असावं लागते. बसलेल्या लोकांना म्हणलं कोण घेतंय का विठ्ठल विठ्ठल भजन केलं. बाजीराव महाराज बऱ्याच जणांनी लगेच आपलं नाव कमी केलं. महाराज नाही महाराज आम्ही घेतोय राव असं काय म्हणताय. नाम मुखामध्ये येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य असावं लागते. सगळ्या संतांनी सांगितलंय. हाताळून सांगे तुका नाम घेता राहू नका, हरिमुखी गाता हरकली चिंता त्या नाही. अहो एकनाथ महाराजांनी तर वैष्णवांचं गुह्य सांगितलं. वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून एका जनार्दनी हरी बोला. वैष्णवांचं गुह्य आहे महाराज आणि ते नामचिंतन असलं पाहिजे. काय पाहुणचार, पाहुणचार म्हटलं की तो बी अर्थ वेगळा जातो का. पाहुणचार म्हटलं की जेवण. आता आमचं महाराज लोकांचं तर इतकं भारी असतंय. दररोज वेगळा भाग, वेगळं गाव, वेगळा पदार्थ. ते त्या परिसरामध्ये ते पदार्थ ठरलेले असतात. त्या परिसरातच ते पदार्थ खावे. ते आमचं काय झालं आता आले फाट्याला माऊलींनी मागं मोठा सप्ताह केला मला. आणि आमच्या गावातले 2-4 जणांना म्हटलं आता काय घरी बसून तरी करताय उन्हाळ्याच्या दिवशी चला सप्ताह. आणि त्या दिवशी पंक्तीला नेमकी ती आल्याची आमटी त्या बाजरीच्या अहो महाराज काय बघता माझ्या काही 2-2 भाकरी पुस काढल्या का. आजही ते भेटले की म्हणतात महाराज ती जी आमटीला चव आहे ती चव नाही का. मला सांगायचंय काय महाराज लोकांचा पाहुणचार वेगळा असतोय, वेगळ्या पद्धतीने असतोय. आणि त्यातल्या त्यात आम्हाला महाराज लोकांना पाहुणचार चांगलाच असतोय. माता भगिनी अगदी तन मन धनाने पाहुणचार करत असतात. ते बंडाता त्यांनी एका कीर्तनात इतकं गोड सांगितलं म्हणे मी एकदा सातारला कीर्तनाला गेलो. सातारला गेल्याच्या नंतर या माता भगिनींचा स्वभाव असतो बरं का. अजय महाराज जेवण तर बनवतात पण जेवण बनवल्यानंतर त्यांचे 2 प्रश्न ठरलेले असतात. पहिला महाराज आमटी कशी झाली. बरं खाणाऱ्याने सुद्धा सांगावं की नाही आता चांगली झाली. त्याला काही जवळच द्यायचंय
नंबर 1 ते काय म्हणतात माहितीये काय नाही उगाच थोडा मसाला टाकला तरी योगी कशी काय चव आली काय माहिती आणि परत तोच प्रश्न असतो बरं का प्रश्न तोच आहे महाराज आमटी कशी काय झाली आपण जर म्हटलं नाही थोडी बिघडलीच एवढे मसाले टाकले तरी कशी काय व्हायला लागली ते उत्तर ठरलेलं ते तात्या सांगायचे बरं का मी माझ्या पद्धतीनं सांगत नाही त्यांच्या कीर्तनातलं ऐकलं म्हणजे तात्या म्हटले मी कीर्तनाला गेलो साखर केल्याच्या नंतर कीर्तन चालू होण्याच्या अगोदर जेवणाकरता तात्या बसले त्या ताईने इतकं गोड जेवण केलं होतं इतकं छान जेवण केलं होतं ताट वाढलं एका वाटीमध्ये आमटी होती आता ते तात्या वगैरे जेवणारी वाटकरी मंडळी अंगावर नेक वगैरे ठेवत नाही कसं उपास जमून जातात आणि परिणाम काय झाला की तात्यांचं ते चप्पी वगैरे पहिला घास उडवला आणि खाला एवढी आमटी तिखट तात्या म्हटले माझ्या शेलीतून करून आणि एवढ्या गडबडीत तात्या आपण ते उपारण्यानं कोण पुसत होते का त्या ताईची गडबड काय तात्या तुम्ही भाऊ किती आता गप असावं का नाही तरी तिची गडबड तात्या तुम्ही भाऊ किती तात्या उपारण्यानं डोकं पुसता पुसता म्हणाले ताई आमटीतून वाचलो तर तिघ नाही तर दोघं मला काय वाटायचं हा पाहुणचार मला लय सांगते बरं का चांगल्या ऐकल्यामुळे अशा दृष्टांत खिशामध्ये घेऊन फिरावं लागते मला सगळं पण मला तो पाहुणचार सांगायचा नाही तर नामाचा पाहुणचार सांगितलाय सगळ्या संतांनी सांगितलंय बरं का सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला नारायणे कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगळे जण सांगत असताना देवाचं नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे हरिमुखे म्हणा पुण्याची कोण विष्णुविना जप व्यर्थ त्याचे रामकृष्ण म्हणे नाही त्याचे मी चातुर्मासला होतो ना श्री गुरु चैतन्य महाराजांनी श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी याच्यावर इतका गोड आशय सांगितला विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान तो कीर्तनकार असला तरी व्यर्थ प्रवचनकार असला तरी व्यर्थ गायक असला तरी व्यर्थ का ज्याच्या कंठामध्ये राम आणि कृष्ण नाही त्याचा कंठच नाही महाराज कंठी कृष्ण मनी नाही अशुभते वाणी महाराजांचं प्रमाण गात्यामध्ये आलंय हो का नर अथवा नारी रांडेतय नावे करी महाराजांचं स्पष्ट प्रमाण आलंय कंठामध्ये राम नसेल कृष्ण नसेल तर त्यांचा कंठ नाही तो कंठ व्यर्थ आहे मी पटवून देतो तुम्हाला माता भगिनी जास्त प्रमाणात आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र सोडून बाकीचे सौभाग्यवतीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सोडून अनेक अलंकार आहेत पण मंगळसूत्र नाही तिच्या गळ्याला शोभा आहे का बोला ना कोणतेही हार घातले तरी शोभा आणि ते हार म्हणता एक दिवशी एक माझ्या मागं म्हटलं तिची आपला हार मला काय माहिती नाही बाबा कोणताही हार घाला पण गळ्यामध्ये सौभाग्यवती स्त्रीच्या जर मंगळसूत्र नसेल तर तिच्या गळ्याला जशी शोभा नाही तसं मानवी जीवनामध्ये राम आणि कृष्ण कंठामध्ये नसेल तर तुमच्याही गळ्याला शोभा नाही म्हणून जीवन जगत असताना सगळ्या संतांनी सांगितलंय गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि Oh
कोणाला कोणाला असं वाटतं नवलं कीर्तन संपलं पाहिजे? कोणालाच नाही. 12 वाजेपर्यंत काळजी करू लागली. काय असतं आमच्या पूर्वी चांगलं असतात ऐकणारे लोक इथं फक्त 40 मिनिटच ऐकत असतात. लक्ष किती मिनिटं? 40 मिनिटं. तेवढ्या ह्याच्यात चांगल्या महाराजांनी सांगायचं नव्हतं. जास्त इकडचं तिकडं सांगत बसण्यापेक्षा महत्वाचा मुद्दा मांडायचा. सगळ्या संतांनी सांगितले गाते ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग श्रोते पाहते चतुर विनोदे दृष्टीते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी का विठ्ठल स्मरण. बाजीराव महाराज एक बोलू का? स्मरण अत्यंत महत्वाचं आहे. का माहित नाही? इथं बसलेले प्रत्येक जणाचं मरण आहे आणि मरणाचा सोहळा व्हावा असं वाटत असेल तर स्मरण केलं पाहिजे. अनन्या शेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्य तस्य योगिना यम यम वापी स्मरण भाव त्याच्या ते कलेवर या श्लोकाखाली आलेली होती. आणि मरणी जयाचे आठवे तो तेच गती पाहावी म्हणून सदा स्मरावे मातेची दुवा. म्हणून माणसानं स्मरण चांगलं केलं पाहिजे. पण आलं ना हे व्याकरणामध्ये मागच्या वाक्याला काही किंमत नसते. माणसानं स्मरण केलं पाहिजे पण मी मुद्दा बोलतोय. पण सध्या लोक स्वतःचं स्मरण करत नाही. हो ऐका लक्ष द्या. 7-9 कीर्तनाचं टायमिंग चांगलं आहे पण ते लहान पोरं लई त्रास देतात. ऐका स्मरण केलं पाहिजे. पण मी पण बोललोय आणि नवनाथ महाराज हा पण असा आहे सध्या लोक स्वतःचं स्मरण करत नाही आणि दुसऱ्याचं केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचा परिणाम सांगू का? जीवनामध्ये दुःखच आहे ना, दुःखच आहे. त्याचा बंगला कसा झाला? ते फॉर्च्युनर मध्ये कसं फिरतो? त्याला दररोजची कीर्तन कशी आहे? तू अभ्यास कर तुला भेटतील. मला मुद्दा काय मानायचंय? आम्ही दुसऱ्याचं जास्त पाहतोय आणि वारकरी संप्रदाय आम्हाला हे शिकवतोय की तुम्ही कोण आहे, तुमचं अस्तित्व तयार करा. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करा. आणि दुर्दैव असं झालंय आम्ही नको त्याचा विचार करायला लागल्यामुळे नसलेलं दुःख पात्रात पडायला. म्हणून स्मरण अत्यंत महत्वाचं आहे. संतांच्या घरचा पाहुणचार अत्यंत महत्वाचा आहे. महाराज सांगतात तो पाहुणचार किती प्रमाणात आहे तो घ्या रे ताट भरी जेव्हा पोट भरी आनंद गजरी रामनाम वेळ्या भरी. आपण थोडंसं पटकन चाललोय. महाराज सांगतात की बाबा तो किती प्रमाणात किती घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. महाराज सांगतात कोणत्याही वेळेत घ्या कोणत्याही काळात घ्या तिथं काही बंधन कोणाला नाही. हे महाराज सांगत असताना ते नामचिंतन किती गोड आहे आणि ते नामचिंतन करत असताना वारकरी संप्रदाय त्या नामावर करलेला आहे. म्हणून नामचिंतन भगवान परमात्म्याचं सांगत असताना काय नामचिंतन आहे अगदी साधं आणि सोपं आहे. सगळ्यांनी हातवरी करायचे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आळंदीच्या गाठावर कीर्तन करतोय असं पवित्र वाटलं पाहिजे. आणि खरंच इतकं गोड कार्यालय आहे. समाज पाहिला शांतता सामूशिस्तीम गोड हे वातावरण खूप छान बरं का. नवनाथ महाराज काय होतंय भागवत महाराज दररोजचे कीर्तन चालू असते ना हातवर हात ते नामचिंतन काय तर ते नामचिंतन फार सोपं आहे. विठोबार
पद्धतशीर कळलंय आम्हाला ते नामचिंतन काय. पण ते नामचिंतन घेत असताना कोणाच्या संगतीत राहतो. कारण महाराज सांगतात संगतीत राहिला तर ते नामचिंतन घेण्याला भाग पडतील याची गॅरंटी नाही. आमचे गुरुजी सांगतात वारी मित्रांसमवेत करायची नाही बरं का, वारी एकट्यानंच करायची. कारण अण्णा वारी जर मित्रांसमवेत केली ना तर जे ओरिजिनल वारकरी ते रांगेत चालतात आणि भजन करतात. आणि काही काही मित्र असे माऊली देऊ पाट्यानं हे साईबाबा. बरं हे पुढे येऊन काय मागचं दिल्लीचं नियोजन वगैरे करतात असं आहे का. माऊली साईबाबा पाशी हे विश्वास पाहिजे. यांना विचारलं पुढं काय, ते म्हणले पार्लेजी. अहो इतकी वाईट परिस्थिती, मला काय बोलायचं. बरं आता 250-300 किलोमीटर आपण चालू पळायला भेटायला चाललोय भगवान परमात्म्याला, बरोबर आहे ना. देवाला भेटायला गेल्याच्या नंतर 8-8 तास लाईनीला उभं राहतो आणि त्याच्यानंतर देव आपल्याला दिसत असतो. तरी सुद्धा हे 8-8 तास लाईनीला उभं राहतात आणि नेमका देव दिसायचा टायमिंग डोळे घालतात. आणि ते जर सारवळा कासारमध्ये आले लोक आपले पाहुणिकतेनं पाया करतात. महाराज वा खूप छान वारी झाली बरं का, बरं वाटलं आम्हाला तुम्हाला पाहिला मी टीव्हीवर. समाधान करू पाहिला मी टीव्हीवर चांगली पावले वगैरे करतात. लगेच लोक पाया पडतात. पाया पडतात की एक वाक्य असतं, दर्शन कसं झालं. हे काय म्हणते माहिती का, नंबर 1 पाहिलं काय डोळे झाकले होते. तरी सुद्धा वाटत नंबर 1 मला सांगायचंय काय, जिथं देवाला पाहायला जातोय तिथं डोळे उघडे ठेवून दर्शन घेतलं पाहिजे. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर दुर्जनाच्या संगतीत होत नाही, सज्जनाच्या संगतीत होतात. आणि दुर्जनाच्या संगतीत जर गेला तर परिणाम काय होतो. पाय लावू होईल पाय लावू दुर्जनाचा नाव होईल पाय लावू दुर्जनाचा नाव होईल पाय लावू दुर्जनाचा नाव नसा होईल पाय लावू दुर्जनाचा कीर्तन करत असताना त्यांनी ओव्याप्रमाणे दिलेला महाराज नाकाला घाबरायची वेळ येते. कारण साधनेतनं आणि उपासनेतनं त्यांचं आयुष्य गोड मानले. आणि पायरव शब्द हा ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अनुभवायला आम्ही आळंदीकर मंडळीत आमचे राजाराव महाराज असतील, गजानन महाराज असतील, आमचे गोरक्षनाथ महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, गणेश महाराज असतील. आळंदीला मजा फार वेगळी बरं का. आम्ही ज्यावेळेस लहान लहान होतो ना त्यावेळेस आम्ही गावाला आलो ना की आमची कोणाची तरी आई डब्यामध्ये लाडू करत आणि दिले ना महाराज की पोरं इतकी हुशार जोपर्यंत खायचे पदार्थ पिढी देत का तोपर्यंत अशी चेंडू वाटते चांगलं आहे तोपर्यंत बरं का. आणि एकदा का त्याला वास लागला ना घ्या घ्या ह्याच्यातलं घ्या तुम्ही. कारण आमच्या पिढीमध्ये एका बाजूला कपड्याचे साबण अंगाचे साबण राहायचे मध्ये पुस्तकं आणि ते एका बाजूला खाणं पिढीमध्ये काय वेगळं ठेवायचं. वास लागल्यानंतर न खायला देतात तेवढी मोठी उदारता आहे. पण जोपर्यंत चांगले तोपर्यंत हे आळंदीत राहावं लागतं त्याच्याकरता जातं. ते काही माता भगिनी इतका गोड पाहुणचार बनवतात. दिवाळीच्या सणाला बनवतात ना करायचं तुमच्याकडे
बोला की मी काय खायला नाही का? करंज्या बनवतात मला. रव्याचे लाडू बनवतात तुमच्याकडे? बेसनाचे लाडू अहो इतके गोड बनवतात. काही माता वगैरे खरंच इतक्या गोड बनवतात. तर रव्याचा लाडू जर जिभेवर ठेवला ना महाराज 0 मिनिटामध्ये मी तळतो ते लगेच पोटाचं. इतका गोड बनवतो, इतका गोड. रेसिपी त्याची काय विचारूच नका, इतकं गोड. काही आशा बनवते. अरे बाप, लाडू फुटतो का दात तुटतो याचा भरोसा नाही महाराज. वाईट परिस्थिती असते. असं वाटतं तो लाडू घ्यावा 8 दिवस जरा संगीत ठेवा मग खावा. इतकी वाईट परिस्थिती. आता ते बेसनाचे लाडू सुद्धा बनवण्याची रेसिपी पद्धत वेगळी आहे बरं का. कारण त्या लाडू बनवताना जर रेसिपी म्हणजे पद्धत चुकली तर महाराज ते एका वरच्या टाळ्याला जर चिटाकला ना त्याची शिबी लावूनच वडावं लागतंय का? त्याच्याशिवाय येत नाही. बोटानेच वडावं लागतंय का? पण पदार्थ बनवण्याची पद्धत चुकली की ते संपलं. काय माता वगैरे का गोड बनवतात. मला विषय लांबवायचा नाही बरं. मला 9 कीर्तन संपवायचं, फक्त मला मुद्दा मांडायचा आहे. त्या दिवाळीच्या सणाला आम्ही करंज्या बनवतो, लाडू बनवतो, शंकरपाळ्या बनवतो. त्या दिवाळीच्या सणाला असा एक पदार्थ बनवतो, घरातले मुलं झोपी जातात, कोण आलं नाही पाहिजे, आणि तो पदार्थ बनवताना करंज्या लावून देतात. आता मला सांगा असं जर कीर्तन ऐकत असतील लोक तर कसं काय 12 वाजेपर्यंत? महाराज बघा ना कसा वेळ येऊन गेला कळालं सुद्धा नाही. आणि तुमच्यासारखे ऐकायला खरंच गोड आहेत बरं का. काही तर आता लय दुर्दैवाची गोष्ट आहे की काही गावं असे येतं असं वाटतं बाई याच्या गावाला कीर्तनाला लावलं. बाजीराव महाराज त्यांना हसवलेलं कळत नाही, रडवलेलं कळत नाही, आणि माझं दुर्दैव तिथं नवई लवकर वाजत नाही. शिकरचं तिकडचं उलटा पालट करून कधी 8, 5, 8, 10, 6 पुढे झालेलाच जात नाही महाराज. झालाय माझा वेळ संपलाय. फक्त मला मुद्दा मांडायचा. तुम्ही सगळे त्यांना मी एकमतानं सांगितलं. त्याचं नाव काय? अनारस. अनारस बनवतो म्हणजे काळजी घेतात. घरातले मुलं सुद्धा खेळू येत नाही, झोपल्यानंतर बनवतात. मी आईला विचारलं आई हे असं का ग? तर माझ्या आईनं सांगितलं बाळा हे अनारस बनवताना जर बाहेरचं कोण आलं ना त्याला काय होतो. आता मला त्याच्याने बारीकसा मुद्दा मांडायचा बरं का. माझं कीर्तन संपलंय, मला बारीकसा मुद्दा मांडायचा. एक अनारस बनवण्याकरता आम्ही 8 दिवस प्रक्रिया करतो बरोबर ना. ते पीठ भिजवणं, ते ठेवणं, त्याच्यानंतर ते अनारस बनवणं. ऐका, एक अनारस गोल येण्याकरता, व्यवस्थित येण्याकरता आम्ही जर 8 दिवस काळजीनं मेहनत घेत असेल तर उभं आयुष्य गोल बनवण्याकरता आम्ही कधीतरी थोडीशी मेहनत घेतली पाहिजे की नाही. मला वाटतं एक पदार्थ गोल बनवण्याकरता आम्ही 8 दिवस नको तेवढा अट्टहास करतोय, पण ते चांगलं झालं पाहिजे. पदार्थ जर गोल व्हावा असं वाटत असेल तर आम्ही इतका अट्टहास करतोय. जेवणामध्ये आम्हाला कोणीतरी जे हरी घालावं याच्याकरता कधीतरी अट्टहास करा की दादा. कारण काय झालंय माहिती का, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सांगत असताना या सगळ्या गोष्टी कीर्तनामध्ये ऐकायला मिळत असतात. तुम्ही सांगून गेलो की विचार कीर्तनातच ऐकायला मिळतात. महाराज सांगतात त्या अनारशाला जसं पायरावा होतो ना तसं दुर्जनाच्या संगतीमध्ये गेलात ना की नामचिंतन मुखात येत नाही. नामचिंतन मुखात येत नाही. काही तो महाभाग असे फक्त जेवायलाच दिंडीत येतात, दिंडी सोडून पुढे जातात महाराज. पण मला मुद्दा मांडायचा आहे, एक संगतीचा परिणाम काय असतो. नवीन जर एखादा वारकरी गेला ना तर ते हिने करायला सोडित नाही. बघा हिने करायच्या पुढेच चालते त्याच लाईन. आणि ज्याला माहिती आहे ना जेवण पुढे नाश्ता पुढे ती दिंडीत कधीच थांबत नाही, सगळ्यांच्या पुढं. आणि त्याला बाबाचे गळब कळते पुढे, त्याला काही गेलं दिलं नाही. आणि जे नवीन आहे ना ते विनय करायला सोडत नाही. त्याचा परिणाम काय पाहिजे, नियमाचं भजन, काकडा, हरिपाठ सगळं श्रवण करायला होतं. तर ऐका, दिवसभर भजनही घडतंय आणि भोजनही घडतंय. मग मला सांगा एक 15 दिवस जर माऊलींच्या वारीच्या वाटेने आम्ही संग केला तर जीवनात परिवर्तन होतंय. उभ्या आयुष्यात संतांचा आचार जर स्वीकारला तर का परिवर्तन होणार नाही. म्हणून जाता जाता मला मुद्दा असा मांडायचा आहे. ऐका, संपलंय माझं कीर्तन. प्रत्येक तरुण नवयुवकाला सांगणं आहे, नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेऊ नका, संतांचा आदर्श घ्या. का घ्या? कारण आपलं चरित्र आणि आपलं चारित्र्य हे 2 शब्द अत्यंत महत्वाचे. इतिहासाच्या पानावर आपलं चरित्र लिहावं असं वाटत असेल तर आम्ही आयुष्यभर चारित्र्य जपलं पाहिजे. लक्षात असू द्या दादा. आणि ते चारित्र्य आपल्या संतांनी जपलंय,
जगलंय म्हणून आज आम्ही त्यांचं चरित्र सांगतोय. देही प्राणा परोते आवडते मन मिळते संतांचं चरित्र आम्ही गातोय, ऐकतोय, सांगतोय. आणि आताच्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये पाहता गेलं तर सध्या नको त्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यायला. तो काय माझ्या कीर्तनाचा विषय नाही बरं का, पण आता महाराष्ट्र आरक्षणासाठी फार मोठी दंगल झाली. सगळे मीडियावाले पुढारी सगळे जेलच्या दिशेने रवाना आहेत. बरोबर ना माझ्या बरोबर, सगळे रवाना आहेत. काय नाही, सगळे जणांचे TRP वाढवणार, लोकांपर्यंत येणार आणि जे मार खालेत का हे कुठपर्यंत, जोपर्यंत आम्ही गादीवर बसत नाही तोपर्यंत तुमच्या दारात यायचं. एकदा गादीवर बसलो की काळ्या काचा ब्लॅक काचा लावायच्या, काही त्यांच्याचं घेणं देणं. एक राजा असा होता की त्यांनी गवताची काळी कहाण ठेवली नाही. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या महाराष्ट्रातले आपण माणसं आहोत. फक्त इलेक्शन आलं की माझ्या राजाचा वापर करायचा नाही, त्याचे विचार आत्मसात केले पाहिजेत. त्या कालचा इतिहास जर पाहिला ना तर मी राजगडाच्या पायथ्याचा माणूस आहे बरं का. आमच्याकडे पाऊस लय असतोय. गजानन महाराज म्हणजे तुमच्याकडे पावसाचं कसं काय, आमच्याकडे धरण 100% भरले, कंटाळा येतो पावसाचा आम्हाला. आणि बघा योगायोगाच मी कोकणातून आलो की लगेच आमच्याकडे पाऊसही आला. म्हणजे मग सुरेश महाराज मला दरवर्षी बोलवा विरोधाचा लाभ सोडून द्यावा. हे कुठल्याचं मला मानायचं असं, कारण पाऊस कुठंच पडला हो. पाऊस आज योगायोगाला आम्ही जाऊन पाऊस आला असू द्या. मला मुद्दा काय म्हणायचा, एक काळ असा होता शिवाजी महाराजांचा, त्या काळात शिवाजी महाराजांचे मावळे पहिला स्वराज्याचा विचार करायचे, नंतर घराचा विचार करायचे. आता काळ थोडा बदललाय बरं का. आता पहिला घराणीशाहीचा विचार आहे आणि नंतर महाराष्ट्राचा विचार आहे. आपण सगळे वेल एज्युकेटेड आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत. जाता जाता मला फक्त एक विनंती करायची की आपण कोणाला विकू नका करा. तुम्ही लय मौल्यवान आहात, तुमची खरंच किंमत तुम्हाला कळेना. म्हणून जाता जाता एक सांगतो, आपल्या हक्काचं जगायचं असेल ना तर पहिलं तुम्ही वजनात राहायला शिका. सगळ्या गोष्टी महाराज सगळं वामवेळ कार्यक्रम चाललाय. म्हणून जाता जाता मला मुद्दा काय मानायचंय, आपल्या संतांचा आदर्श घेऊन हा महाराष्ट्र पुढे चाललाय. कारण महाराष्ट्र हा दिल्लीला झुकवतो, इतिहास प्रमाणे साक्षीदार आहेत आपण. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगत असताना संत चरित्र अभ्यासलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन केलं पाहिजे. कीर्तन करत असताना होईल पाहिजे व गुरुजनांना सांगावे, एकांती सेवावे नामा म्हणे माझी कीर्तन सेवा झालेली आहे. कीर्तन करत असताना हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून वेळ देण्यात गेला. कोण मदंगाची साथ मी सांगत असतो. 9 वाजता तरी लोकांना अशी अपेक्षा नाही की महाराजांचं कीर्तन संपवावं. त्याचं कारण आहे, बाजीराव महाराज आणि गणेश महाराज यांचा नाद ब्रह्म आहे. गजानन महाराज आमचे अण्णा नवनाथ महाराज यांचा नामब्रह्म आहे. हा नामब्रह्म आणि हा नाद ब्रह्म कीर्तनात एक झाला ना की परब्रह्म साक्षात कीर्तनात नाचत असतो आणि सगळी गोड मंडळी आहेत. आमचे बाजीराव महाराज आहेत, कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. सगळे तरुण मुलं त्यांच्या संस्थेतली टाळ घेऊन येत. याच्यावर बोलण्यासारख्या गोष्टी फार गोड आहेत बरं का. आपला मुलगा टाळ घेऊन जर उभा राहिला, मृदंग वाजवण्याकरता जर उभा राहिला, कीर्तन करण्याकरता जर उभा राहिला ना तर त्या मुलाची आजी आली ना ती 10 जणांना सांगते, ते महाराजाच्या मागे जे पोरगे आहे का ते माझा नातू आहे. ती सांगते ते महाराजाच्या मागे आहे का ते माझा नातू आहे. नातू किती गोड नाचतंय. तिचे पुढे नाचणाऱ्यांची कधी ओळख होती. ते लय कामरा हलवते, ते आमच्या भाऊ घेतलंय म्हणून असं झालंय. म्हणून दादा जाता जाता एक सांगतो तरुण युवकांना, आपल्या कुटुंबांना आपला परिचय द्यावा असं जर वाटत असेल ना तर या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाचं नाव वारकरी संप्रदाय. शिकवलं पाहिजे आणि सुखी जेणे व्हावे जग निववावे अज्ञानी लावावे सण मार्गाशी. जे आपण अशी खाल्ले ते इतरांशी द्यावे. या गोष्टीप्रमाणे हरिभक्ती कराड बाजीराव महाराजांची गोड अशी संस्था आहे. पुढे महाराज बोललेला का 5 किलोमीटर आहे ना, एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणून असं वाटत असेल की आपला एक मुलगा शिकला पाहिजे तर महाराज खूप गोड वारकरी विचारानं त्यांचं जीवन आहे. त्यांचा माझा परिचय फक्त बदल एवढाच झालाय की त्या पप्पा जर आता मी नाही, मी दादा बदल, नाहीतर आमचा फार जुना परिचय महाराज. त्यानंतर आमच्याच परिसरातले गोड मृदंगाचार्य हरिभक्ती कराड गणेश महाराज फार गोड मृदंग वाजवतात. आता हे सगळे आपले मित्र परिवार आहेत. कीर्तनाचं म्हटलं की आपले सगळेजण येतात. बाबा रामकृष्ण हरी आमचे कापसे महाराज आहेत,
माऊली बरोबर असणारे सगळे काकडा करणारे नियमाचं भजन करणारे वारकरी मंडळी बरं का त्यांच्या चरणावर आहे. त्यानंतर गोड गायक ज्यांचा ऐकतोय ते गजानन महाराज आहेत. गोड गायक आणि गोड विचार आणि आम्हा तरुणांना योग्य मार्गदर्शन देणारे आमचे अण्णा आहेत. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांची पहिल्या दिवसाची सेवा झाली होती. महाराजांना फोन केला, म्हटलं आज काय नियोजन म्हटले काय नाही निवांत. म्हटलं चला आपण पुन्हा एकदा त्या गावाला जाऊ म्हणून महाराजांना फोन केला. आणि भक्तीपारायण नवनाथ महाराज गोगावले तेही या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर चोपदार आपले फार गोड बरं का ते मनमंदिराच्या स्टेजवर गेले पाहिजे. फार एक पोलीस आहे बरं फार अरे वा मग तर टाळ्याच वाजवा जाऊ लागले. आंघोळीचे साथ फार गोड बरं मी जास्त सुरेल माणूस नाही म्हणजे मला रागात तर काहीच कळत नाही. सगळे गोड म्हटलेले आहे. त्यानंतर आमच्या भक्तीपारायण गोरक्षनाथ महाराज वेळोवेळी आमचं भेट असते बोलणं असतं. त्यांच्या मार्फत सेवा सुरेश भाऊ आहे विनीकरी दादा गोड साऊंड सिस्टीम. चुकीने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असेल बाबा बरं रामकृष्ण हे महाराज आलेलेच भेटले आम्हाला. त्यांनी आम्हाला इथं जेवण त्यांच्याकडे मग वैष्णवाच्या घरचा पावसा सगळ्यांच्या चॅनलवर सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. शूटिंग करणारे दादा आपलं कोणता चॅनल आहे? हे पंढरीनाथ हे पंढरीनाथ. अरे वा फार गोड आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कीर्तन नक्की पहा. हे महत्वाचं आहे. काय होते आता माहितीये का की इकडे जास्त वारकऱ्यात नाही बोलत पण ही लोक म्हणजे आपला प्रचार प्रसार करणारी लोक आहेत. आणि इंदुरीकर फार घाबरते या लोकांना. इंदुरीकर कोणालाच घाबरत नाही पण या लोकांना फार घाबरते का कारण ते म्हणतात बाबा असं पण नाही. हे पंढरीनाथाच्या चॅनलचं नाव आहे तिथं वाईट काय असणार देवाचं चिंतन जिथं ऐकायला मिळणार आहे तो गोड असा चॅनल आहे. गोड सगळी मंडळी सगळ्यांच्या चॅनलवर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर